तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजशिर्केंच्या घरामध्ये सर्वच जण खूप टेन्शन मध्ये असतात. आलेल्या संकटावर कशी मात करावी याचाच सगळेजण करत असतात. आजी म्हणत असते, माझ्या सात्विकाच्या आत्म्याला किती त्रास होत असेल ना हे सगळं बघून. यावर मामी म्हणते, हो ना आई. आई, मी एक गोष्ट सुचवू का? यावर आजी म्हणते, काय? वल्लरी म्हणते, अर्णव त्या सौदामिनी देशमुखला जाऊन भेटला, त्यांच्याशी बोलला तर? हे ऐकून आजी म्हणते, तिच्याशी काय बोलायचं? ती तर आपल्या वाईटावर टपले आहे ना. पुढे वल्लरी म्हणते, आई, मला तर वाटतं त्या सौदामिनी देशमुखच्या मनात काय चाललंय हे कळण्यासाठी अर्णवने त्यांना जाऊन भेटलंच पाहिजे. मी तर म्हणते अर्णवने माफी मागायला हवी. आजी म्हणते, माफी? अगं, माफी कशाबद्दल? वल्लरी म्हणते, आई, अहो असं काय करताय? अहो, त्या लावण्याशी आपला अर्णव जे काही वागलाय ना, त्यामुळेच तर त्या सौदामिनी देशमुखला राग आलाय आपल्या अर्णवचा, आणि म्हणूनच त्या हे सर्व करतायत आणि मागितली माफी. म्हणून काय होतंय? आपले हात दगडाखाली आहेत, मग तडजोड केली तर काय हरकत आहे? इतक्यात अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात. अर्णव म्हणतो, तडजोड करण्याची काहीही गरज नाहीये. ईश्वरी म्हणते, आपल्याला एक चांगला मौका मिळालाय. आजी म्हणते, म्हणजे? त्यानंतर ईश्वरी सर्वांनाच बाहेर बोलावून घेते आणि एक कार्ड आजीच्या हातामध्ये देते. आजी विचारत असते, काय आहे हे? ईश्वरी म्हणते, ही ना एक फूड आणि फॅशन स्पर्धा आहे. मामा म्हणतो, फूड आणि फॅशन स्पर्धा? यावर ईश्वरी म्हणते, हो मामा, फूड म्हणजे माझी खासियत आहे आणि फॅशन म्हणजे अर्णव सरांची. ईश्वरी म्हणत असते, आम्ही दोघेही या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये विजेत्याला मिळणारी रक्कम एवढी मोठी आहे ना, आपल्या सात्विक फॅशनवर आलेलं संकट असं दूर होऊन जाईल. यावर आकाश म्हणतो, खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यावर अंजली म्हणते, हो ना, मला तर असं वाटतं तुम्ही दोघांनी यामध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे. मामा म्हणत असतो, पण स्पर्धेचे काही डिटेल्स वगैरे? आजी म्हणत असते, इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. मामा म्हणतो, सात्विक फॅशन वाचवण्याची आपल्या सगळ्यांची इच्छा होती आणि बाप्पाने तो मार्ग सुद्धा दाखवलाय. आजी म्हणते, हो. ईश्वरी म्हणते, फक्त आपण ही स्पर्धा जिंकायला हवी. यावर अंजली म्हणते, जिंकाल, तुम्ही नक्की जिंकाल, मला पूर्णपणे खात्री आहे आणि आम्ही सगळे आहोत ना मदतीला. वल्लरी मात्र स्वतःशीच म्हणत असते, अरे देवा, हे भलतंच घडतंय काहीतरी. नाही नाही, लवकरात लवकर सौदामिनीला ही गोष्ट सांगायलाच हवी. दुसरीकडे वल्लरी सौदामिनी देशमुखला भेटायला आलेली असते आणि ती ते कार्ड त्या सौदामिनीला दाखवत असते. सौदामिनी म्हणत असते, काय आहे हे? यावर वल्लरी म्हणते, 100 करोड जिंकण्याची संधी, अर्णव आणि ईश्वरीला मिळालेली संधी. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, घरच्या सगळ्या खबरी मी तुम्हाला आणून देत जाईन. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, अर्णव राजशिर्के इतक्या वर्ष सात्विक फॅशन चालवतोय आणि त्याची बायको ती ईश्वरी खरंच सुगरण आहे. इंदोरच्या प्रसिद्ध हलवायाची मुलगी आहे ती. त्याच्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी लागणारी कुठली तरी डिश ती बनवेलच. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव जर या स्पर्धेमध्ये जिंकले तर तुम्ही मात्र हराल. हे ऐकल्यानंतर सौदामिनी म्हणते, सौदामिनी देशमुख कधीच हारत नाही. वल्लरी म्हणते, हो, मग करा काहीतरी. लावण्याचा बदला घ्यायचा नाही आहे का तुम्हाला? सौदामिनी म्हणते, बदला घेतल्याशिवाय तर मी राहणारच नाही. पण बरं झालं तुम्ही मला वेळेत या स्पर्धेची इन्फॉर्मेशन दिली. वल्लरी म्हणते, अहो, वल्लरी जेव्हा पार्टनरशिप करते ना, तेव्हा पुढचं मागचं काहीच बघत नाही, हातचं काहीच राखून ठेवत नाही. यावर सौदामिनी म्हणते, आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा आणि प्रत्येक इन्फॉर्मेशन मला द्या. पुढे सौदामिनी म्हणते, अर्णव आणि ईश्वरी खूप हुशार आहेत, त्यामुळे ते दोघे जण आपले सर्व प्लॅन सगळ्यांसमोर एक्सप्लोज नाही करणार. तुला त्यांचा विश्वास संपादन करून प्रत्येक लहान सहान गोष्ट काढून घ्यावी लागेल. वल्लरी म्हणते, ते तर मी करणारच आहे. सौदामिनी म्हणते, अर्णवला त्याच्या आईच्या नावाने असलेली ही कंपनी कधीही मिळू देणार नाही. आता बघच तू मी काय करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला त्यांना ही स्पर्धा जिंकून नाही द्यायची आहे. यावर वल्लरी सुद्धा हो असं म्हणते. वल्लरी म्हणते, चला तर मग तुम्ही लागा कामाला आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असेल ती इन्फॉर्मेशन मी देत जाईन. असं म्हणून वल्लरी तेथून निघून जाते.
सौदामिनी इकडे म्हणत असते, अर्णव आणि ईश्वरीला ही स्पर्धा मी जिंकू देणार नाही. दुसरीकडे अंजली म्हणत असते, मी आपल्या कंपनीचा प्रोफाईल अपलोड करते. अर्णव म्हणतो, ताई, प्रोफाईल अपलोड करताना जस्ट मेक शुअर आपल्या कंपनीच्या अंडर आपल्या साऱ्या बाकीच्या कंपनीज पण राईट फ्रॉम ईश्वरी फॅब्रिक्स टू आकाश टेक्सटाईल आपली प्रोफाईल खूप स्ट्रॉंग बनव. या सर्वांचं यावर बोलणं चालू असतं. सर्वजण स्पर्धा आणि त्यातील नियम यावर करत असतात. मामा म्हणत असतो, जर का आपण ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे गेलो तर हे कॉम्पिटिशन की जिंकू. आजी म्हणते, नक्की नक्की. यावर अर्णव म्हणतो, मामा तुझं सगळं बरोबर आहे, पण फूड कॉम्पिटिशन म्हणजे जेवणाची स्पर्धा नाही आहे, खायचं नाही आहे, फॅशन पण आहे. यावर ईश्वरी म्हणते, माहिती आहे, पण काय आहे ना, फूड राऊंड जिंकल्याशिवाय फॅशन राऊंडला जाताच येणार नाही आहे, हो की नाही. यावरून अर्णव आणि ईश्वरी या दोघांची तुतुमयमय चालू होते. ईश्वरी म्हणते, कसं आहे ना, फूड आणि फॅशन दोघांचा मिलाप आहे, मिलाप. कळलं ना तुम्हाला. सारखं आपलं फॅशन फॅशन फॅशन, पुढचं पण काहीतरी आहे ना. हे ऐकून मामा म्हणतो, अरे बाबांनो, भांडू नका रे बाबा. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला दोघांना मिळून ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे, पण तुमच्यासोबत आम्ही सगळे सुद्धा आहोत हे विसरू नका आणि प्लीज भांडू नका. त्या सर्वांचं बोलणं चालू असतं. एवढ्यात तेथे वल्लरी येते. आजी म्हणते, ही घ्या, वल्लरी सुद्धा आली, हिला सुद्धा काहीतरी काम द्या, हिच्यावर सुद्धा काहीतरी जबाबदारी टाका ना. मामा म्हणतो, आई, तुला आम्ही ही कॉम्पिटिशन जिंकावी असं अजिबात वाटत नाही आहे का? कशाला उगाच. वल्लरी म्हणते, काय आहे ना, मी घरातल्यांसाठी काहीही केलं ना तरी शेवटी माझीच बदनामी होणार आहे, त्यापेक्षा मी कशातच काहीही भाग घेत नाही, खुश. यावर मामा मान डोलावून हो असं म्हणतो. वल्लरी लगेच रागाने तेथून निघून जाते. नम्रता इकडे किचनमध्ये काम करत असते. वल्लरी तेथे जाते. वल्लरी नम्रताला म्हणते, नम्रता, तू इथे काय करतेस? यावर नम्रता म्हणते, नाही, ते सर्वजण स्पर्धेची तयारी करतायत ना, त्यांच्यासाठीच कॉफी बनवते, मी काही मदत करू का? नम्रता नको असं म्हणते. वल्लरी म्हणते, अगं आपण दोघांनी काम केलं तर काम पटकन होईल ना. नम्रता म्हणते, नाही आई, मी करते. वल्लरी म्हणते, करतेस, बरं. त्यानंतर वल्लरी नम्रताचे कान भरायला सुरुवात करते. वल्लरी म्हणते, मला वाटलंच, मुद्दामहून तुला किचनमध्ये गुंतवून ठेवलं. यावर नम्रता म्हणते, कुणी? वल्लरी म्हणते, कुणी काय, तुझ्या लाडक्या बहिणीने, ईश्वरीने, दुसरं कोण? म्हणजे बघ ना, तू जर का त्यांच्या चर्चेत सामील झालीस, तुझं मत मांडलंस, सगळ्यांनाच तुझं मत पटलं, तर तुझा भाव नाही का वाढणार या घरात? आणि तिला ते अजिबात नको आहे. आणि ती असताना दुसऱ्या कुणाचंही कौतुक झालेलं तिला सहनच होणार नाही. यावर नम्रता म्हणते, आई, पण मी काय करू शकते? वल्लरी म्हणते, काय करू शकते? अगं, तुला तुझी स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल. तुला तुझी हक्काची जागा मिळवावी लागेल या घरात. आता तू म्हणशील, म्हणजे नेमकं काय करायचं? तर सांगते ना, तुला तुझी ओळख मिळवण्यासाठी संधीची वाट न बघता ओरबाडून घ्यावी लागेल. नम्रता म्हणते, म्हणजे? वल्लरी म्हणते, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत ना, त्या स्पर्धेत तुला सुद्धा भाग घ्यावा लागेल. आणि नुसतं भाग घेऊन नाही चालणार, या स्पर्धेमध्ये तुला ईश्वरीला हरवावं लागेल. कारण चुकून जरी ही स्पर्धा ती ईश्वरी जिंकली ना, तर कायम या घरावर तिचंच राज्य असेल. नुसतं घरामध्येच नाही, तर सात्विक फॅशनमध्ये सुद्धा सगळे उदो उदो करतील तिचा. आणि मग ती होईल या घराची, या एम्पायरची मालकीन, आणि तू कायमची मोल करेन. म्हणून सांगते, स्वतःची ओळख बनवायची असेल तर मी सांगितलेल्या गोष्टीचा नीट विचार कर. मी सांगितलेलं ऐकलं ना तर तुझाच फायदा आहे. असं म्हणत वल्लरी नम्रताच्या हातामध्ये कॉफीचे कप देते आणि जा, कॉफी नेऊन दे त्यांना असं म्हणते. विचार मात्र मी जे काही बोलले आहे तोच डोक्यात असू देत असं म्हणते. नम्रता हो असं म्हणते आणि कॉफी घेऊन जाते. वल्लरी मात्र इकडे उभी राहून हसत असते. नम्रता सर्वांना कॉफी देते. त्यानंतर ती सर्वांनाच म्हणते, ऐका ना सगळे, मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं आहे. ईश्वरी म्हणते, बोल ना ताई. नम्रता आकाशला म्हणत असते, आकाश, फोन ठेवा ना जरा, मला काहीतरी बोलायचं आहे. आकाश फोनवर बोलतच म्हणत असतो, ऐकतोय मी सगळं, बोल. नम्रता म्हणते, माझं हे म्हणणं आहे की मला सुद्धा या स्पर्धेत माझी अशी एक एंट्री टाकायची आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो.
सगळेजण नम्रताजवळ बघू लागतात. आकाश सुद्धा फोन खाली ठेवतो आणि जोरानेच "व्हॉट? काय बोलतेस तू हे?" असं म्हणतो. हे बघून नम्रता म्हणते, "आता कसा लगेच फोन ठेवला तो?" अंजली म्हणते, "परंतु वेगळी एंट्री टाकण्याचं काय कारण?" आजी म्हणते, "हो ना, अगं चिंटू आणि ईश्वरीची एक एंट्री असल्यावर तुझी वेगळी एंट्री कशाला?" आकाश म्हणतो, "एक्झॅक्टली, काय गरज आहे या सगळ्याची?" नम्रता म्हणते, "म्हणजे बघा हा, आपल्या कंपनीतर्फे आपण जर 2 एंट्र्या टाकल्या ना, तर आपल्याच कंपनीचा फायदा होईल ना आणि जिंकण्याचे चान्सेससुद्धा वाढतील." यावर अर्णव म्हणतो, "येस, आय थिंक राईट." यावर मामा म्हणतो, "नाही, पण एकाच कंपनीच्या नावाने 2 एंट्र्या आणि त्या कशा टाकता येतील?" त्यानंतर अर्णव अंजलीला समजवतो आणि आकाश नम्रताची वेगळी एंट्री टाकायला सांगतो. त्यानंतर मामा आकाश आणि नम्रताचं अभिनंदन करत असतो. नम्रता मनातच म्हणत असते, "इशू, तुला हरवण्यासाठी स्पर्धेत उतरते मी. जिंकायचं आहे मला, कारण या घरात मला माझ्या हक्काची जागा हवी आहे." हे सर्व बघून दुसरीकडे वल्लरी म्हणत असते, "अरे वा वा वल्लरी, तुझ्या प्याद्याने एकदम राणीलाच मारलं. चेकमेट." वल्लरी म्हणत असते, "ईश्वरी, आता फक्त गणूबाप्पाच वाचवू शकतो या वल्लरीच्या तावडीतून." दुसरीकडे सौदामिनी देशमुखने सात्विक फॅशनची गाडी किडनॅप केलेली असते आणि त्या जागी दुसरी गाडी पाठवलेली असते. एका माणसाने सौदामिनी देशमुखला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, "सात्विक फॅशनची गाडी आता आपल्या ताब्यात आहे." सौदामिनी त्याला म्हणत असते, "गुड, आता एक काम करा, त्या गाडीऐवजी आता आपला टेम्पो पाठवा आणि त्यामध्ये अत्यंत वाईट दर्जाचा फालतू माल पाठवा, जेणेकरून अर्णवचा जो क्लायंट आहे ना, तो तंतनत त्याच्या घरी पोहोचला पाहिजे." दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, "सर, जर ही स्पर्धा आपण जिंकलो ना, तर सगळं टेन्शन एका झटक्यात दूर होऊन जाईल ना. काहीही करून आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचाच आहे आणि ही स्पर्धा जिंकायचीच आहे." अर्णवचं मात्र याकडे लक्ष नसतं. अर्णव वेगळाच विचारात असतो. ईश्वरी म्हणत असते, "सर, काय झालंय?" अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, सात्विक फॅशन मी माझ्या आईच्या नावाने उभं केलं. तिच्या नावाला धक्का लागायला नको, एवढंच." यावर ईश्वरी म्हणते, "अहो सर, असं काहीही होणार नाहीये. उगाच तुम्ही जास्त विचार नका करू. मान्य आहे, मला टेन्शन आहे, परंतु गणूबाप्पाने आपल्याला मार्ग दाखवलाय ना, या सगळ्यातून तोच आपल्याला बाहेर काढेल आणि तुमच्या आईचा आशीर्वाद आहेच आपल्याबरोबर. काहीही होणार नाहीये. आता तुम्ही उगाच निगेटिव्ह विचार करत बसू नका. उम्मीद पे दुनिया कायम है सर. आपण ही स्पर्धा जिंकणार आहोत, बघाच तुम्ही." हे ऐकून अर्णवला खूप छान वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. "तूही रे माझा मितवा" या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णवचा क्लायंट अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, "हा असला माल बनवते तुमची कंपनी?" मामा म्हणत असतो, "नक्की काय झालंय तुमचं?" क्लायंट म्हणत असतो, "तुम्ही पाठवलेला माल बोगस होता, बोगस." अर्णव म्हणतो, "व्हॉट? व्हॉट बोगस?" क्लायंट म्हणत असतो, "मला वाटलंच होतं तुम्हाला विश्वास नाही बसणार." त्यानंतर तो क्लायंट टेम्पोचे फोटो अर्णवला दाखवत असतो. दुसरीकडे उदयकांत वल्लरीला म्हणत असतो, "तुझी सगळी पापकर्मे त्या अर्णवला सांगेन." असं म्हणून तो जोरजोराने हसत असतो. इतक्यात मागून रमाकांत उदयकांतच्या खांद्यावर हात टाकतो. उदयकांत खूप घाबरलेला असतो. रमाकांत म्हणत असतो, "उदयकांत."